20-22 वर्षापासून तुम्ही व्यावसायिक आहात, एंटरप्रेनर आहात, सध्या एंटरप्रेनरशिपची खूप चर्चा सुरू आहे. तर कस्टमर टिकवून ठेवण्यासाठी विशेषतः काय काळजी घेतली पाहिजे कस्टमरची आपण? एक छान उदाहरण या वेळेला तुमच्याशी शेअर करेन की पश्चिम महाराष्ट्रातले खूप मोठे स्पाईन सर्जन आहेत डॉक्टर सुधांशू कोठाडिया. ते बऱ्याच वर्षापूर्वी आमच्याकडनं थायलंडच्या टूरवरती गेले होते. बँकॉक, पटाया आणि असं त्यांची फुकेट वगैरे अशी सगळी टूर होती. आणि त्यावेळेला ना त्यांची जी मुलगी आहे खूप छोटी त्यावेळेला होती, तिला ना बालदम्याचा त्रास आहे. सो त्यावेळेला तिला तिकडे बीचवर वगैरे ते वाळू वगैरे सगळं याच्यामुळे ना तिला तो दमा झाला आणि तिला ना तिथे फुकेटमध्ये ऍडमिट करावं लागलं. त्याच्यानंतर 1-1.5 वर्षानंतर त्यांना मला परत फोन आला, संजय टूरवर जायचंय. म्हटलं अच्छा सर, काय यावेळेला चॉईस आपली? ते म्हटलं दुबईला जायचंय. मग मी त्यांना सगळी आयटनरी डिझाईन करून त्यांची पाठवली आणि त्यांना सरांना सांगितलं की सर, तुमचं ना दुबईमध्ये जी डेझर्ट सफारी असते ती मी ठेवलेली नाहीये. ते म्हटले का बरं नाही ठेवली? म्हटलं आपल्या छोटीला त्रास आहे ना बालदम्याचा, तिथे तिला परत वाळूमुळे ते होऊ शकतं. तुम्ही एवढं लक्षात ठेवलं? म्हटलं येस सर, ऑफकोर्स, तुम्ही आमच्यासाठी खूप व्हॅल्युएबल गेस्ट आहात. सो महत्वाचं आहे आमच्यासाठी. तंत्रज्ञानाने ते आमच्या जवळ येतात. ईमेलद्वारे ते खूप सोपं आहे कम्युनिकेट करणं, व्हॉट्सअपद्वारे तर ते फारच सोपं झालंय. ते सगळं त्याच्यातून जवळ येतात. पण टेक्नॉलॉजी त्यांच्याशी ना इमोशनल बॉन्डिंग नाही करू शकत.